हे श्रेयस, यू हॅव टू कम टुनाइट. नो एक्सक्यूज ॲट ऑल. बऱ्याच वर्षांनी आज आम्ही कॉलेजचे मित्र पुन्हा भेटणार होतो. आय वॉज सो एक्साइटेड. सगळ्यांना श्रेयसला भेटायचं होतं. हेनलने मला तसं ठाम बजावलं होतं. कॉलेज संपलं तशी हेनल पोर्तुगालला सेटल झाली होती. फर्स्ट इयर ते MA लास्ट इयर. ती माझी सर्वात क्लोज फ्रेंड होती. 2.5-3 वर्षांनी ती भारतात आलेली. तिच्यामुळेच आम्ही आज भेटत होतो. श्रेयसला काही कामानिमित्त हैदराबादला जायचं होतं. सकाळी लवकरची फ्लाईट होती. लवकर परत जाऊ देण्याच्या अटीवर तो यायला तयार झाला होता. रात्रीचे 9 वाजले होते. अभि सोडून सगळे आले होते. हास्य गप्पांची मैफल रंगात आली होती. सर्वजण शुभमची फिरकी घेत होते. आज त्याच्यासोबत कुणी मैत्रीण नव्हती ना. दरवेळेस तो कुणा मुलीला सोबत घेऊन यायचा आणि माय गर्लफ्रेंड म्हणून आम्हाला इंट्रोड्यूस करायचा. कुणीही त्याला सिरियस घ्यायचं नाही, किंबहुना तो स्वतःही नाही. पण आज शुभम उदास वाटत होता. तो लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण नाजूक मुलासारखा त्याचा चेहरा अगदी बोलका होता. जुन्या आठवणी, एकमेकांची खेचाखेची सुरू असतानाच अभिची एंट्री झाली. Hey guys, why you just sitting? Let's dance. आमच्यातला सर्वात एनर्जेटिक कोण असेल तर अभि. हे, लेट्स गो. लेट्स बर्न अप द डान्स फ्लोअर. तिचा मोठाला कर्कश आवाज ऐकून श्रेयस घाबरलाच. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ती अधिकच चेकायली. हे, शो मी युअर मूव्स. हेनल त्याला हात धरून डान्स फ्लोअरवर घेऊन गेली. मागे मागे आम्ही सगळेच फ्लोअरवर गेलो. थोड्या वेळाने माझी नजर टेबलकडे गेली. शुभम एकटा बसला होता. मी त्याच्या जवळ गेले. व्हॉट हॅपन? इज एनिथिंग रॉंग? वाय यू आर सो सायलेंट टुडे? असं म्हणून मी त्याला जबरदस्तीने घेऊन आले. रात्रीचे 12 वाजले होते. श्रेयसने मला जाण्यासाठी खून केली. श्रेयस इज लिव्हिंग. ही गॉट अर्ली मॉर्निंग फ्लाईट. यू कांट. यू कांट. कसं बसं मी तिला समजावलं आणि श्रेयसला बाहेर सोडून आले. 1 वाजता आम्हीही सर्व निघालो. कार्टर रोड शांत झाला होता. शुभम मला घरी सोडणार होता. सर्वांना निरोप देऊन आम्ही दोघं निघालो. थोडं पुढे गेल्यावर मी शुभमला गाडी थांबायला सांगितली. त्याने गाडी बाजूला लावली. मी गाडीतून बाहेर पडले. तोही बाहेर आला. मी गाडीच्या दरवाजाला टेकून उभी राहत सिगरेट पेटवली. शुभम, यू शॅल मूव्ह ऑन. त्याला कळत होतं मी काय बोलतीये ते. त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. शुभमला मी कॉलेजपासून आवडायची. माझाही तो खूप चांगला मित्र होता, पण फक्त मित्र, एवढंच. सर्व काही होतं त्याच्याजवळ. अतिशय हुशार, उत्तम जॉब, अगदी सर्व काही. माझ्यासाठी असं त्याचं आयुष्य थांबणं मला त्रास देत होतं. श्रेयस आमच्यासोबत राहू लागल्याचं कळल्यानंतर शुभम दुःखी झाला होता. आम्ही कधी ना कधी एकत्र येऊ अशी आशा त्याला होती. त्याने त्याच्या मनाला समजावलं होतं. ही वॉज सो नाईस. माझ्याशी वागणंही बदललं नव्हतं, पण त्याचं दुःख मला कळत होतं. आय वॉन्टेड हिम टू ॲक्सेप्ट द फॅक्ट अँड मूव्ह ऑन. काही वेळाने तो अत्यंत हळू आवाजात म्हणाला, या आय शुड. यू मस्ट बेबी. पुढे काय बोलावं दोघांनाही कळत नव्हतं. बराच वेळ शांतता पसरली. मी गाडीत जाऊन बसले. मागोमाग तोही आला. एक कश्ती में थे ही कविता तू लिहिलेलीस, आठवतंय का? हो, आठवतंय. ती अर्धवट राहिलेली, पूर्ण केलीस का? नाही रे, मलाच किती वर्षांनी आठवलं. आपल्या दोघांची फेवरेट होती ती. म्हणशील आता? कविता आठवत नाहीये रे. तू सुरू तर कर. मला आठवते थोडी थोडी. मी बोलू लागले तसे शब्द आठवू लागले. एक कश्ती में थे अजनबी की तरह, धुन बजती रही बांसुरी की तरह. मैं भी सुनता रहा, तू भी सुनती रही.
रात सजती गई महफिल की तरह। बंद होठों से हमने बुनी दास्तान, तू थी मेरे फलक पे चांदनी की तरह। तूने आंखों से ऐसे छुआ था मुझे, तूने आंखों से ऐसे छुआ था मुझे। खिल गया था मैं कोई बंदिश की तरह। हाँ, तेरी बारिश की बूंदे जमीन पर मेरे मिलने आई थी जैसे महक की तरह। तूने ओठों से बिखरा के मासूम हया दिल को पिघला दिया मोम की तरह। कश्ती चलती रही, रात ढलती गई, कुछ गुजरा सफर यूं भरम की तरह। तू ना कुछ कह सकी, मैं ना कुछ कह सका, रह गई बात दिल में शिकन की तरह। एक गुजरी है उम्र, ना मिले हम कभी, याद आती है तू जिंदगी की तरह। ख्वाब में जब कभी भी तू आ जाती है, ओढ़ लेता हूं तुझको पैरहन की तरह, ओढ़ लेता हूं तुझको पैरहन की तरह। बस एवढंच. मी काही लिहिलं आहे ह्याच्या पुढे. तुझी परवानगी असेल तर. श्योर, प्लीज गो अहेड. सोचता हूं कभी मिल भी जाते तो हम, क्या होती सुखन खुशबुओं की तरह. फिर जिद क्यों करूं तुझको पाने की मैं, भले चाहा था तुझको जिंदगी की तरह. तेरा एहसास भी खूबसूरत है यूं, कोई खिलते महकते गुलशन की तरह. तू ऐसे ही मिल बेखबर शाम को, कोई बेताब बेहतर गजल की तरह. कैसे भूलूंगा मैं तेरा जायका, जुबा पे है रखे शहद की तरह. तू मुकम्मल भी है अधूरी भी है, कुछ बात है तुझ में कशमकश की तरह. तू ऐसे ही मिल बेखबर शाम को, कोई बेताब बेहतर गजल की तरह. तू ख्वाबों में मिल, ख्यालों में मिल, तसव्वुर में मिल, दास्तान की तरह. तू दरिया भी है समंदर भी है, फिर भी रहती है मुझ में तलब की तरह. तू ऐसे ही मिल बेखबर शाम को, कोई बेताब बेहतर गजल की तरह. वाचता वाचता शुभमला गहीवरून आलं, कंठ दाटून आला, डोळे भरून आले होते. एव्हाना माझ्याही डोळ्यात अश्रू तरळले होते. तू ऐसे ही मिल बेखबर शाम को, कोई बेताब बेहतर गजल की तरह. मी शुभमकडे वळले, बोटांनीच त्याचे अश्रू पुसले, त्याला मिठी मारली आणि गालावर किस केलं. मी सीटवर परत येताच शुभमने गाडी सुरू केली. गाडी थोडी पुढे गेली. आम्ही आता जोर जोरात हसू लागलो. तू ऐसे ही मिल बेखबर शाम को, कोई बेताब बेहतर गजल की तरह. तुमच्या मते पुढे काय होणार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वगैरे वगैरेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच नव्या मराठी कथा तयार करण्याची प्रेरणा देतो.